आजच्या सेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सुरुवात करूया. विषय आहे क्वेश्चन अँड आन्सर. क्वेश्चन होता व्हॉट इज द माइंड अँड व्हॉट इज द हेल्दी माइंड. आता मागच्या सेशनमध्ये माइंड म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेतलेलं आहे. तर आता व्हॉट इज द हेल्दी माइंड म्हणजे स्वस्थ मन म्हणजे काय हे थोडंसं आपण जाणून घेऊया. कारण प्रश्न होता असं, त्यामुळे ते आपण हेल्दी माइंड म्हणजे काय थोडंसं आपण जाणून घेऊया. माइंड म्हणजे काय? विचारांची प्रक्रियेने जे बनतं ते माइंड. म्हणजे जवळपास विचारांची जी प्रक्रिया आहे त्याला आपण माइंड म्हणूया. कारण तुमच्या मनातनं सर्व जर विचार निघून गेले तर तुमचं मन राहणार नाही. तुमचं मन जो आहे तो अमन स्थितीत राहणार, म्हणजे नो माइंड स्टेज राहणार. त्यामुळे प्रत्येकाच्या डोक्यात विचार हा असतोच. फक्त बुद्ध पुरुष जे असते त्यांच्या डोक्यातनं विचारांची वर्दळ सगळं निघून गेलेलं असते. तर मन म्हणजे आहे विचारांची प्रक्रिया. स्वस्थ मन म्हणजे काय? स्वस्थ मन म्हणजे तुम्हाला वाटेल चांगले विचार असेल तर स्वस्थ मन, वाईट विचार असेल तर कमकुवत मन. तर विचार हे फक्त विचार असतात. नीट आहे का? विचार जे आहे फक्त विचारच असतात. चांगले किंवा वाईट अजिबात नसतात. चांगले विचार आपण करावं, आपल्याला असं शिकवण्यात येतं की चांगले विचार करा, चांगले आचरण आणा. मग चांगले विचार ठरवलेले आहेत काही शास्त्रामध्ये की असं असं विचार करा, असं असं करा, असं असं आचरण आणा. पण विचार हे फक्त विचार असतात, चांगले किंवा वाईट अजिबात नसतात. कारण जे विचार तुमच्यासाठी चांगला आहे ते दुसऱ्यांसाठी वाईट होऊ शकतं, आणि जे विचार दुसऱ्यासाठी चांगलं आहे ते तुमच्यासाठी चांगलंच आहे असं नसतं. कारण हे प्रत्येकाच्या जीवनशैलीवर डिपेंड आहे. विचार हे जे आहे प्रत्येकाच्या जीवनशैलीवर आधारित आहे. त्यामुळं एखादे विचार एखाद्याला चांगलं वाटलं की याचा अर्थ असा नाही की तो दुसऱ्याला सुद्धा चांगलं वाटायला पाहिजे किंवा चांगलंच आहे. त्यामुळं चांगलं विचार हे डोक्यातनं काढून टाका. तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये तुमचा जो भाग आहे त्याप्रमाणे जे विचार करायला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही विचार करता. आता ते विचार दुसऱ्यांसाठी विपरीत पण होऊ शकतो. कारण जे तुमच्यासाठी करेक्ट आहे ते दुसऱ्यांसाठी इनकरेक्ट होऊ शकतं. तुमच्यासाठी ते चांगलं आहे, तुमच्या जीवनशैलीवर आधारित जे विचार जे तुम्हाला चांगले वाटतात ते दुसऱ्यांना चांगले वाटायलाच पाहिजे असं काही नाहीये, आणि असा काही नियम सुद्धा नाही. त्यामुळं दुसरे जे सांगतात, दुसरे जे करतात त्यामुळे त्यांना चांगलं वाटलं, त्यांच्या जीवनशैलीवर त्याचा परिणाम झाला, म्हणजे सुधारला गेला. त्यामुळे आपण पण तेच जीवनशैली आचरणमध्ये आणू, तसेच विचार करून आपण पुढे जाऊ. असं जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही कधीही पुढे जाऊ शकणार नाही. कारण त्याची जीवनशैलीमुळे जे विचार जो करतो त्याच्यामुळे तो पुढे जातो किंवा मागे जातो XYZ. त्यामुळे तुमची जी जीवनशैली आहे, तुमची जी दिनचर्या आहे, तुमचा जो प्रोफेशन आहे, तुमचा जो बिझनेस आहे, तुमचा जो फॅमिली आहे, ह्या सर्वांशी निगडीत जे विचार तुमच्या मनात येतात तेच तुमच्यासाठी करेक्ट असतात. आणि दुसऱ्यांचे जे आहे, जे फॅमिली आहे, त्यांचं जे जीवनक्रम आहे, त्याचा जो बिझनेस आहे, त्याचा जो प्रोफेशन आहे, त्याचा जो राहणीमान आहे, त्याच्यावर आधारित जे त्यांचे विचारसरणी आहे ते त्याच्यासाठी करेक्ट असू शकतात. मग आपलं चुकतं काय? आपण काय करतो? दुसऱ्यांचे विचार आचरणामध्ये आणायला सुरुवात करतो. तुम्ही कितीही मोठ्या व्यक्तीचे आचरण स्वतःच्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करा, त्याच्याने तुमच्या जीवनात काही फरक पडणार नाही. सुधारणा तर लांबची गोष्ट, अजून बिघडणं सुरुवात होणार आहे. कारण त्यांची विचारसरणी जी आहे त्याच्या जीवनशैलीवर आधारित आहे. त्यामुळे तुमची विचारशैली त्याला जुळणार नाही.
तुमच्या जीवनशैलीला ते विचार जुळणार नाहीत. त्यामुळे तुमची विचारशैली तुमच्यासाठीच करेक्ट असणार आहे, त्याची विचारशैली त्यांच्यासाठीच करेक्ट असणार आहे. एखादा माणूस दिवसभर काम करतो, समजा दिवसभर काम करतो, त्याला जर म्हणला तर तू निवांत बस, शांत बस, काय विचार करू नको, कामाचा विचार करू नको, शांत घरात बस, तर त्यासाठी ते चांगले विचार नाही आहेत. कारण तुम्ही घरात बसून काय विचार करू, कारण मला हा बिझनेस सांभाळायचाच आहे, बिझनेस अजून पुढे वाढवायचा आहे, त्यासाठीच मला विचार करावा लागेल. बिझनेस मी कसं पुढे नेऊ हेच विचार मला करावा लागेल, असा विचार त्याच्यासाठी. आणि दुसरी एखाद्या व्यक्ती असं म्हणतो दिवसभर बसून असतो निवांत, टीव्ही बघ, इकडं बघ, तिकडं बघ, मित्रांसोबत फिर, त्याला जर तुम्ही सांगितलं तर एखादा काम कर, बिझनेस कर, पुढे जा, तर तो काय म्हणेल, मी जे जीवन जगतो ते मला करेक्ट आहे, नाही ते बिझनेसचा विचार मी कशाला करू, नाही ते बिझनेसचा विचार हे ते मी कशाला करू, जे आहे माझ्यासाठी ते करेक्ट आहे. मी उकिरड्यावर फिरतो, निवांत फिरतो, काम करत नाही तो भाग वेगळा, पण जे आहे माझ्यासाठी ते करेक्ट आहे. आता जो नेहमी काम करत असतो त्याला जर तुम्ही म्हणलं निवांत बस, काय विचार करू नको, तर त्यासाठी तो वाईट विचार आहे, ते चांगला विचार नाही निवांत बसणं. आणि ह्याला दुसऱ्याला जर आपण सांगितलं की तू बिझनेस कर, काम कर, तर त्यासाठी हे विचार चुकीचा आहे. म्हणजे एक विचारसरणी दुसऱ्या विचारसरणीशी मिळते जुळते नसतात, कारण प्रत्येकाची जीवनशैली हा वेगवेगळा आहे. एकाच प्रकारची जीवनशैली जर असेल सर्वांचं, तर तुमचे विचार जुळले असते, तुमचे आचार जुळले असते, मग मात्र काय जीवनात काही कलह राहिला नसता, द्वेष राहिला नसता. त्यामुळे प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी असणारच आणि असायलाच पाहिजे. आणि प्रत्येकाची जीवनशैली सुद्धा वेगवेगळंच आहे, वेगवेगळं असणार आणि वेगवेगळं असायलाच पाहिजे. कारण सर्वजण एका प्रकारचे जर विचार करायला सुरुवात केले तर मात्र हे जग ना चालणार नाही. कारण जगात सर्व प्रकारचे विचारसरणीचे लोक गरजेचं आहे. त्यामुळे ना जगात क्रिएटिव्हिटी निर्माण होतो. एक काम करत नाही, दुसरा जास्त काम करतो. एक चांगल्या प्रवृत्तीचा आहे तर दुसरा गुंड प्रवृत्तीचा आहे. कारण जगात चांगले प्रकारचे पण लोक पाहिजे आणि वाईट प्रकारचे पण लोक पाहिजे. सगळेच चांगले असतील तर तुम्हाला कळणार देखील नाही की चांगले आहेत. कारण वाईट आहे म्हणून तुम्हाला एक कंपॅरिझन तुमच्या मनात येतो की हे वाईट आहे, हे चांगलं आहे, हा व्यक्ती चांगला आहे, हा व्यक्ती वाईट आहे. समजा सर्वजण वाईटच राहिले असते तर चांगलं म्हणजे काय हे पण तुम्हाला कळालं नसतं. कारण चांगलं कळण्यासाठी वाईट असणं गरजेचं आहे, वाईट कळण्यासाठी चांगलं असणं गरजेचं आहे. म्हणून तर विचार जे आहेत ना हे चांगले किंवा वाईट असं ठरवलेले आहेत. म्हणजे एखाद्याला चांगलं म्हणजे दुसऱ्याला वाईट, दुसऱ्याला वाईट म्हणजे असं नाहीये. विचारसरणी जिथे जुळते तिथे ते विचार चांगलं. आता तुमची विचारसरणी जी आहे त्याच प्रकारे विचार करणारे जे लोक असते त्यांच्याशी तुम्ही मैत्री करता. कारण विचार जुळले की मैत्री पण जुळते. आणि जे वेगळ्या प्रकारचे विचार करतात त्या प्रकारची मैत्री त्यांच्याशी होती. म्हणजे विचार केल्याने चांगलं किंवा वाईट होत नाही. म्हणजे एखादे विचार चांगले आहे तर दुसऱ्यांसाठी ते चांगले होत नाही. आणि एखादा विचार वाईट आहे तर ते सर्वांसाठीच वाईट असं कधीच होणार नाही. त्यामुळे तुमच्या जीवनशैलीवर आधारित तुम्ही त्या प्रकारे विचार करून त्या प्रकारे तुम्ही तुमचं माइंड डेव्हलप करू शकता. आणि जीवन कसं आनंदी बनवायचं हे तुमचं तुम्ही ठरवू शकता. कारण आपण आपलं जीवन कसं आनंदी ठेवायचं हे आपल्या हातात आहे, दुसऱ्यांच्या हातात नाही. त्यामुळे दुसऱ्यांची विचारसरणी सोडून आपल्याला जे योग्य वाटेल, आपल्याला जे करेक्ट वाटेल, आपल्याला जे योग्य वाटेल तेच तुम्हाला करायचंय. आता हे झालं विचारांची प्रक्रिया. म्हणजे मन म्हणजे विचारांची प्रक्रिया. आणि चांगले विचार वाईट विचार असं काही प्रकार नसतो. जे तुमच्यासाठी चांगलं आहे ते तुमच्यासाठीच चांगलं आहे. त्याच्यातले काही विचार इतरांशी मिळत असेल त्याचा अर्थ असा नाही की तंतोतंत तुमचे सगळे विचार त्यांच्याशी जुळले पाहिजे, तसा नाही. आणि काही वाईट विचार असतात
पण तुमच्या जीवनाचे आवश्यक पण असू शकतात. त्यामुळे ते पण तसंच सुद्धा तुम्ही विचार करायला भाग पडतात. म्हणून वाईट विचार वाईटच असतात असं नाही आणि चांगले विचार चांगलेच आहेत असं नाही. आता हेल्दी माइंड म्हणजे काय ह्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊ. हेल्दी माइंड म्हणजे काय, परिभाषा काय, स्वस्थ मनाची परिभाषा काय. प्रत्येकाला वाटत असतो की माझं माइंड हेल्दीच आहे, प्रत्येकाला वाटत असतो. आणि कोण आपलं मनाची व्यथा दुसऱ्यांसमोर मांडत नाही, कारण कमीपणा वाटतं. तुम्ही जर म्हणाल की हे मला जरा माइंड जरा माझं ठीक नाही आहे, माझं मन जरा स्थिर नाही, ते आपल्याला कमीपणा वाटतं. शरीर स्वस्थ नाही, आजारी आहे, हे कमीपणा वाटणार नाही. जाऊन औषध वगैरे घ्या. आपण सल्ला विचारतो, जर असं वाटलं काय, कोणतं डॉक्टर चांगला आहे, हे आहे असं आपण विचारतो आणि चर्चा करतो, जातो, दाखवून घेतो, वेळ प्रसंगी ऍडमिट होतो शरीरासंबंधित. मन तर तुमचं फार म्हणजे फार अस्वस्थ आहे. स्वस्थ नाही, अस्वस्थ आहे, फार म्हणजे फार. पण तुम्ही कळू देणार नाही. का? कमीपणा. माझं मन आणि अस्वस्थ शक्य नाही, इम्पॉसिबल. मी एकदम स्वस्थ आहे, माझं मन एकदम स्ट्रॉंग आहे, माझं मन असं नाही, असं आपण समजून घेतो. मग करायचं काय, ओळखायचं काय? कसं आहे, शरीराला काही इजा झाली तर आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टरांना दाखवतो किंवा इतरांना सुद्धा विचारतो, सल्ला वगैरे घेतो त्याचं. पण मन अस्वस्थ असेल तर आपण आपल्या जवळच्या मित्रांना सुद्धा लवकर सांगणार नाही. मग आपल्याला कळावं तरी कसं की आपलं मन अस्वस्थ आहे? सिंपल आहे. एखादी व्यक्ती आनंदित आहे, ते पाहून तुम्हाला जेलसी फील होत असेल तर समजायचं तुमचं मन अस्वस्थ आहे. आपल्या पाहुण्या राळ्यामध्ये कोणतर गाडी घेतले, घर बांधले छान, तर तुम्हाला आनंद न होता आतमध्ये काय तर टोचतंय, समजायचं तुमचं मन अस्वस्थ आहे. आणि कोणी व्यक्ती अडचणीमध्ये आहे, मी आपल्या नातेवाईकाबद्दल सांगतो, कारण तुमचं मन एवढं स्वस्थ नाही की ती दुसऱ्या कोण चांगली व्यक्ती अडचणीत असेल तर तुम्ही मदत कराल, तेवढं स्वस्थ तर तुम्ही नाही. आपल्या जवळचेच लोक कोणतर अडचणीमध्ये आहे, तुम्ही जाऊन भेटता त्यांना, अडचणीमध्ये काय कसं करायचं आपण बोलतो, पण आतनं जर तुम्हाला आनंद होत असेल तर समजा तुमचं मन अस्वस्थ आहे.